भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होणार, पण तुम्ही हा विचार केला का की बॉर्डर गावस्कर हे नाव कसे पडले? सिरीजची ऑफिशियली सुरुवात केव्हा झाली? पहिली सेंचुरी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कोणी बनवली? ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग करू सुरुवात. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिली सेंचुरी कोणी मारली? तसं तर तुम्हाला माहीतच आहे की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे टेस्ट मॅचेस खूप वर्षापासून चालू आहेत, ज्यात पहिला ऑफिशियली टेस्ट मॅच हा 1935 मध्ये ह्या दोन टीमांमध्ये खेळविला गेला. ह्यानंतर 1996ला ह्या सिरीजला रिब्रँड केले गेले आणि ह्या सिरीजचे नाव दोन वर्ल्ड लिजेंडच्या नावावर ठेवले गेले, ज्यात ऑस्ट्रेलियाचे एलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर, आणि ह्याचमुळे नाव पडले बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला मॅच हा फिरोजशाह कोटलामध्ये खेळविला गेला 1996ला. 1996चा विचार केला तर पहिली सेंचुरी कोणी मारली? ज्यात तुमच्या मनात नाव येतच असतील, जसे की मार्क टेलर, स्टीव्ह वॉस, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन. परंतु बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिली सेंचुरी ही नयन मोंगिया यांनी मारली. ह्यात टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बॅटिंग करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया ही 182 रनवर ऑल आऊट झाली. नंतर भारताने 361 रन बनवले, ज्यात नयन मोंगिया यांनी 152 रनाची पारी खेळली. पूर्ण इनिंगमध्ये त्यांनी फक्त 366 बॉलामध्ये 152 रन बनविले. ह्यानंतर सेकंड इनिंगमध्ये मात्र ऑस्ट्रेलिया 234 रनही बनवू शकली, ज्याचा अर्थ असा की फक्त 58 रन पाहिजे होते भारताला जिंकण्यासाठी, ज्यात फक्त 3 विकेट गमावून भारताने फर्स्ट एव्हर टेस्ट मॅच जिंकला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा. आणि ह्याच्यातच फक्त एक टेस्ट मॅच खेळवला गेला होता, फक्त 1 ऑफ 1 सिरीज होती आणि ती भारताने जिंकली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होणार, अशाच काही स्पोर्ट्स रिलेटेड स्टोरी घेऊन येणार आहे. जाता जाता फक्त एक सांगा की बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या रिलेटेड कोणची गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा.